पुरावे दिले तरी निवडणूक आयोग गप्प। जिथे शक्य आहे तिथे मविया म्हणून निवडणूक लढणार। खासदार सुप्रिया सुळेंचा निवडणूक आयोगावर निशाणा। शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधणाऱ्यांना धडा मिळाला। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। राहुल गांधी यांचा हायड्रोजन बॉम्ब फोडल्याचा दावा। हरियाणामध्ये 8 पैकी 1 मतदार बोगस। राहुल गांधींचा गंभीर दावा। कुत्र्यानंतर आता बिबट्याची नसबंदी। महाराष्ट्र सरकारचा निर्णय। शिरूर परिसरात बिबट्याची दहशत थांबवण्यासाठी प्रयत्न। शिरूरमधील हल्लेखोर बिबट्या ठार। वनविभागाच्या धडक कारवाईला यश। शेतकरी वाऱ्यावर आणि मुख्यमंत्री दौऱ्यावर। पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही बिहारवरच जास्त प्रेम। उद्धव ठाकरेंचा मोदींसह फडणवीसांवर निशाणा। बँकेचा फायदा न करता कर्जमाफी शक्य आहे का? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल। उद्धव ठाकरे घराबाहेर पडले ते बरंच झालं। उद्धव फक्त टोमणे मारतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला। सध्याच्या मतदार यादीच्या आधारेच निवडणुका। राज ठाकरेंना आला राग। निवडणूक आयोगावर राज ठाकरे यांची चिडचिड। राज ठाकरे यांना निवडणुका पुढे ढकलून हव्यात। न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाणार नाहीत। राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या निशाण्यावर। कोल्हापूरमध्ये शिवसेना पश्चिम महाराष्ट्र गटप्रमुखांचा मेळावा। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठीची तयारी। एकनाथ शिंदेंसह महत्त्वाच्या नेत्यांची असेल उपस्थिती। नेत्यांच्या दौऱ्यासाठी रस्ते चकचकीत। कोल्हापूरमध्ये रोजच नेत्यांनी यावं। संतप्त कोल्हापूरकरांची उपहासात्मक मागणी। शिवसेनेच्या मेळाव्यापूर्वी रस्ते स्वच्छ करण्याची पालिकेला आली आहे जाग। भाजपच्या मुसलमानाचा भाजपच्याच हिंदूवर हल्ला। रवींद्र धंगेकर यांच्या दाव्यानं पुणेकरांच्या भुवया उंचावल्या। काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांच्याकडून शेलारांची तक्रार। आशिष शेलार यांच्याकडून हिंदू मतदारांची पाठराखण। काँग्रेसला नापसंत। भोंदूबाबाच्या नादी लागलेल्या दाम्पत्याची फसवणूक। पुण्यामधल्या उच्चशिक्षित दाम्पत्याला 14 कोटींचा गंडा। मुलींच्या उपचारांसाठी इंग्लंडमधील घर आणि फार्म हाऊसही विकलं। पुण्यामध्ये नेमकं चाललंय काय? कोथरूडमध्ये 2 गटांमध्ये हाणामारी। भर वस्तीत झालेल्या भांडणाचं कारण स्पष्ट।